मला परवा मित्रांसोबत जायचं आहे, नंतर स्विमिंग पूल मध्ये उडी टाक. खूप दिवस आहे, काय करणार मी? रोहन, काय चाललंय तुझं? असं वाटतं की तू स्वतःशीच बोलत आहेस. अरे मी चांगले शिष्टाचार कसे वापरायचे ते सराव करत आहे. शाळेत आम्ही चांगल्या शिष्टाचारांबद्दल शिकत आहोत. छान आहे. चांगले शिष्टाचार आपल्याला एकमेकांशी कसे संवाद साधायचे हे शिकवतात. हो नक्कीच. चांगल्या शिष्टाचारांबद्दल मला अधिक माहिती दे ना. सांगतो. चांगले शिष्टाचार हे मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक छाप पाडण्यासाठी महत्वाचे असतात. चल त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. कृपया, धन्यवाद आणि माफ करा यांसारख्या विनम्र शब्दांचा वापर इतरांशी आदराने वागण्याचा संकेत देतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला संवादात अडथळा आणायचा असेल तर माफ करा किंवा क्षमा करा असं म्हणायचं. वादविवाद करत असताना कडक किंवा अपमानकारक शब्द टाळा. ग्रीटिंग आणि संवाद. ग्रीटिंग म्हणजे संवादाची सुरुवात असते. एक सुसंस्कृत सुप्रभात किंवा नमस्ते आणि एक हसरा चेहरा तुमच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा दिवस उजळू शकतो. बोलताना नेहमी डोळ्यातून संपर्क साधा. जेव्हा दुसरी व्यक्ती बोलत असेल तेव्हा त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी वागणूक. रांगेत शांतपणे उभे राहा. लायब्ररी, रुग्णालय आणि इतर शांत जागी हळू बोलूया. कचरा फेकू नका आणि झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा. जेवणाची शिष्टाचार. योग्य प्रकारे भांडी वापरणे आणि जेवताना आवाज करणे टाळणे. जेवण सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाला जेवण मिळाले की नाही आणि ते मिळेपर्यंत प्रतीक्षा करा. पाहुण्याला किंवा जेवण तयार करणाऱ्याला आभार व्यक्त करा. डिजिटल शिष्टाचार. डिजिटल युगात देखील चांगले शिष्टाचार लागू होतात. रात्री उशिरा संदेश पाठवणे टाळा, विशेषतः ते अत्यावश्यक नसतील तर. ईमेल किंवा टेक्स्टला विनम्रतेने उत्तर द्या. खासगी माहिती परवानगीशिवाय शेअर करू नका. सहानुभूती आणि दयाळूपणा. इतरांच्या भावना समजून घ्या. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे असं तुम्हाला दिसते तेव्हा मदत करा. इतरांची मजा घेणे टाळा. एक छोटं दयाळू कृत्य खूप फरक पाडू शकते. वा दादा, चांगले शिष्टाचार खरंच जगाला एक चांगले ठिकाण बनवू शकतात. थँक्यू दादा. मी चांगल्या शिष्टाचारांबद्दल दररोज सराव करीन. खूप छान रोहन. चांगले शिष्टाचार हे बिया आहेत. जेव्हा तुम्ही त्यांचा सराव करता तेव्हा ते मजबूत मैत्री आणि आदर यांमध्ये रूपांतरित होतात. मी माझ्या मित्रांना याबद्दल सांगणार आहे. यामुळे आपली वर्ग खोली आणखी आनंदी होईल. छान छान.